आरक्षण मिळेल. म्हणजे जिथं तिथं आपली गाडी लेटच आहे. काय मागणी आहे आपली की आम्ही एसटी प्रवर्गामध्ये 36 नंबरवर नोंदवलेले आहोत आणि आतापर्यंत आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. गंमत आहे बघा, सरकार जे फडणवीसाच्या सत्तेवर आहे त्या फडणवीसांनी देखील हे मान्य केलेलं आहे. 2014 मध्ये बारामतीला मोठं आंदोलन झालं, आपल्यापैकी बरेच लोक आले होते. त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीस आले, आपला पवित्र भंडारा कपाळावर लावला, पिवळी दस्ती गळ्यात घातली आणि सांगितलं की तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. आता आम्हाला असं वाटतं की बाबा फडणवीसाच्या परंपरेतल्या माणसाला एकदा कळाल्यावर ते पक्कच कळते काही. आम्ही अडाणी माणसं आहोत, मेंढराच्या मागे जाणारे, गावकुसातली कामं करणारी माणसं आम्ही. पण फडणवीसची परंपरा तूप भाताची परंपरा आहे, शिक्षणाची परंपरा आहे. आमच्यासारखी मेंढपाळाची, आमच्यासारखी कुणब्याची परंपरा नाही. आणि आम्हाला विश्वास वाटला की जे फडणवीस म्हणतायत की मी आज विरोधी पक्ष नेता आहे, तुमचा प्रश्न मला कळालेला आहे, तुमची मागणी संविधानाला धरून आहे, तुम्ही तुमच्या मताचं बळ आमच्या सोबत द्या, आम्ही सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, तुमच्या हातामध्ये एसटीचं सर्टिफिकेट देऊ. येळकोट येळकोट जय मल्हार झालं, भंडारा आम्ही उधळला. अहो सगळेच म्हणजे आमच्यासारखे बीजेपीच्या विचारधारेचे नसलेले, जे आमचं रक्त अहिल्यादेवी होळकरांचं रक्त आहे, यशवंतराव होळकरांचं रक्त आहे आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेणारे आम्ही कार्यकर्ते देखील जमातीचं हित होत असेल तर भाजपला मतदान करा असं बोललो होतो. त्याच्यामध्ये दीपक बोराडे होते, आम्ही होतो सगळे. काय झालं? पहिली कॅबिनेट गेली, पहिलं सरकार गेलं, धनगर जागच्या जागीच आहेत. म्हणजे तुमच्यासारख्या नेत्याकडून आम्हाला अपेक्षा होती, कारण परंपरेला आम्ही फसत आलो होतो. आम्हाला असं वाटलं होतं की तुमचं नवं सरकार आल्यानंतर तुम्हाला आमच्या मतांची गरज पडेल, तुम्ही आम्हाला सोबत घ्याल, पण तसं अजिबात झालं नाही. तुम्ही आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही स्वतःसाठी या महाराष्ट्राला म्हणालात मी पुन्हा येणार आहे, मी पुन्हा येणार आहे. काय येऊन काय करणार आहेस? गवत उपटिणार आहेस? येऊन काय करणार आहे? मी पुन्हा येणार आहे आणि धनगराचं आरक्षण देणार आहे असं जर तू म्हणला असतास तर तू मरेपर्यंत गादीहून तुला कोणी हटविलं नसतं, मरेपर्यंत. परंतु तुम्हाला धनगर म्हणजे भोळे भाबडे येडे वाटतात, ते आक्रमकपणानं पुढे येत नाहीत. रस्त्यावरच्या लढाया लढण्यामध्ये ते कमी पडतात, कारण पोट भरण्याची मारामार आहे. मेंढराच्या पाठीमागं शेतामध्ये दुसऱ्याचे शेत करतात, शेतमजुरीनं काम करतात, वाटेल त्या पद्धतीनं पोट भरतायत. अशी माणसं काय त्रास देणार आहेत? आणि त्यामुळं बांधवांनो, आपल्याला 2017 मध्ये 49-19 नंबरची आपण याचिका दाखल केली. आपल्यापैकी काही मंडळींना, सुशिक्षित मंडळींना माहित असेल, 4919 हा आपला याचिका क्रमांक होता. आणि त्यावेळेला सरकारनं एक ऍफिडेव्हिट दिलं, धनगर इज नॉट एक्झिस्टन्स, धनगर इज एक्झिस्टन्स. या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची कुठलीच जमात अस्तित्वात नाही, आहेत ते धनगर आहेत. कोण म्हणले? यशपाल भिंगे म्हणला नाही, दुसरा कुठला नेता म्हणला नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ऍफिडेव्हिट सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये दिलं, लेखी स्वरूपामध्ये दिलं
धनगरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात नाही असं जर मुख्यमंत्री म्हणत असाल तर माझा या जालन्याच्या भूमीतून दीपक बोराडे या ठिकाणी 4 दिवसाचं उपोषण करून या ठिकाणी अतिशय थकलेले आहेत. आपण सगळे साक्षीदार आहात. माझा मुख्यमंत्र्याला प्रश्न आहे, घटनेच्या 15 आणि 16(4) कलमनुसार 342(1) कलमानुसार तुम्हाला 2 ओळीचं पत्र देता येतं की आरक्षणाच्या तत्वामध्ये ज्या परिपत्रकामध्ये धनगर लिहिले असेल ते धनगर असे वाचावे. ते 2 ओळीचं पत्र तुम्ही राज्यपालाची सही घेऊन अध्यादेश म्हणून जाहीर करू शकता. तुम्ही मायबापाच्या इमानदार असाल तर. तुम्ही GR काढला की नाही, आमच्या काही पोटात दुखत नाही कोणाला मिळालं तर, परंतु आमची अवस्था तर बेकार आहे. संविधानाने आम्हाला दिलेला आहे. संविधानाच्या 2 सूच्या केंद्रामध्ये असतात. एक शेड्यूल कास्टची असते, दुसरी शेड्यूल ट्राईबची असते. या 2 सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार कुणालाही नाही. मग 36व्या नंबरवर असलेल्या धनगर जमातीचं अस्तित्व महाराष्ट्रात आहे की नाही ही पाहण्याची जिम्मेदारी कुणाची आहे?